काय नेमक्या बैठकीत घडलं, कारण दोघे उपस्थित राहिले नाही. आज दोन विषयांवरती बैठक होती, ज्यामध्ये कुणाल कामरा सुषमा अंधारेंचं एक प्रकरण होतं, ज्यामध्ये प्रवीण दरेकरांनी तक्रार केली होती, आणि दुसरं प्रकरण माननीय सुनील शिंदे आमदार विधान परिषद यांनी एका अभियंत्यावरती, महापालिका अभियंत्यावरती हक्कभंग आणला होता, ते एक प्रकरण होतं. आज कुठल्याही प्रकारे कुणाल कामरा किंवा सुषमा अंधारेंना या बैठकीला बोलवलं होतं. काही अंतर्गत चर्चेची बैठक होती, अंतर्गत चर्चा करून निर्णय घेण्याची बैठक होती. यामध्ये काही प्रकारची ओपिनियन्स आम्ही LNGD कडे आणि प्रथेप्रमाणे अधिवक्त्यांकडे पाठवली होती, परंतु त्यांचं उत्तर काही कारणामुळे येऊ शकलं नाही, तर त्यांनी थोडा काळ मागितला आहे. मला वाटतं की ते 2-3 दिवसात उत्तर आलं की तात्काळ एक पुढची बैठक निर्णयाकडे जाण्याची घेतली जाईल. आणि चर्चा होती की या बैठकीमध्ये अंतिम निर्णय झालाय का, की नाही, असं कुठलाही निर्णय असं सांगून होत नसतो. तो न्यायप्रविष्ट निर्णय आहे. आपण कोणालाही न्याय देतो त्यावेळेला तो न्याय पूर्णपणे दिला पाहिजे, असं या मताचा मी आहे. त्यामुळे मला वाटतं की त्या बाबतीतला कुठलीही चर्चा मीडिया समोर किंवा मीडिया ट्रायल करून करणं हे चुकीचं होईल. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये, सुनील शिंदे साहेबांच्या प्रकरणामध्ये, ज्यांना आम्ही इथे आरोपी म्हणून बोलवलं होतं, त्या अभियंत्यांनी जाहीर माफी सुनील शिंदेची मागितली आणि लेखी माफीनामा देखील दिला. त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना मला वाटतं की पश्चाताप देखील झाला, असं त्यांनी कबूल केलं. त्यामुळे त्यांचं प्रकरण सुनील शिंदे साहेबांच्या परवानगीने मार्गी काढून त्यांच्या प्रकरणावरती पडदा टाकला.